महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला। यावेळी खासदार सुनील तटकरेंनी भाषण संपवताना मंत्री गोगावलेंची नक्कल केली। गोगावले नॅपकिन वापरतात तशी नक्कल त्यांनी भाषण संपवताना केली। विधानसभा निवडणुकीत दगाबाजी केली या मंत्री गोगावलेंनी केलेल्या आरोपाला तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं। जाहीर सभेत तटकरेंनी मतांचा हिशोब मांडत गोगावलेंना उत्तर दिलं। संयमाचा कडेलोट करण्यासाठी केलेले वेडेवाकडे आरोप सहन करणार नाही असं प्रत्युत्तर खासदार तटकरेंनी दिलं। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात तीनही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली। काही निर्णय हे जिल्हा पातळीवर होतील असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या। आम्ही महाविकास आघाडी सोबत आहोत आणि राहणार असं शेकापच्या जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। ते रायगड जिल्ह्यातल्या शेकापच्या मेळाव्यात बोलत होते। मुंबई पालिका निवडणुकांसाठी पडघम वाजू लागले, त्यासाठी सर्व पक्ष कामाला लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानंही तयारी सुरू केली आहे। पक्षानं मुंबईत कमीत कमी 35 प्रभागात निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे। आघाडी झाल्यास 35, आघाडी न झाल्यास 50 जागा लढवण्याची तयारी शरद पवार पक्षानं केली। महिलांनी घर बसल्या लघुउद्योग सुरू केला पाहिजे असा सल्ला मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला। लाडक्या बहिणींचे 1500 रुपये येत असले तरी त्यांच्यासोबत पायाभूत व्यवसाय महिलांनी करावा असं ते म्हणाले। शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी उभाटाच्या खासदारांना मिळायला हवी अशी मागणी संजय राऊतांनी केली होती। दरम्यान संजय राऊत यांची तिकडे आवश्यकता नाही, संजय राऊत अकलेचे काय तारे तोडतात हे सर्वांना माहिती असा टोला गिरीश महाजनांनी लगावला। बच्चू कडू यांनी तिरंगा यात्रेवर टीका केली। सरकारनं आपलं यश लपवण्यासाठी तिरंगा यात्रा सुरू केली असल्याची टीका त्यांनी केली। जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळ शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। या यात्रेमध्ये मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे यांच्यासह केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी सहभाग घेतला। वर्ध्यात ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल तिरंगा रॅली काढण्यात आली। या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येनं स्थानिकांनी हजेरी लावली। सैनिकांच्या सन्मानार्थ भाजपकडून लातूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीत मोठ्या संख्येनं माजी सैनिक आणि सर्वसामान्य नागरिक सहभागी झाले। सांगलीच्या मिरजेत भाजपकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। आमदार सुरेश खाडेंच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली। रॅलीत मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले। पश्चिम रेल्वेच्या प्रमुख टर्मिनसपैकी असलेल्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनसवरती प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे। या रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारांवरती लावलेले बॉडी स्कॅनर आणि बॅगेज स्कॅनर बंद आहेत। केईएम रुग्णालयात संशयित कोरोनाबाधित असलेल्या 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। संशयित कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू त्यांना असलेल्या सहव्याधींमुळे झाल्याचा केईएम रुग्णालयानं दावा केला। 58 वर्षीय महिलेचा कर्करोगामुळे आणि 13 वर्षीय मुलीचा मूत्रपिंडाच्या आजारानं मृत्यू झाला असल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे। भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 झाली आहे। 28 एप्रिलनंतर वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत 58 वाढ झाली आहे। कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये देखील वाढली आहे। सिंगापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 28% वाढली तर रुग्णसंख्या 14,200 वरती पोहोचली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा विशेष न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। वाल्मिक कराडच्या डिस्चार्ज ऍप्लिकेशनवरती सुनावणीमध्ये काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळा प्रकरणी पोलिसांची एसआयटी स्थापन करण्यात आली। त्यामुळे अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची भांडाफोड होण्याची शक्यता आहे। सोलापुरातील टॉवेल कारखान्यातील दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलं। यावेळी मोदींकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000चा निधी देण्यात आलाय। नागपूरच्या आकाशात पुढचे 17 दिवस ड्रोन उडवण्यावरती बंदी घालण्यात आली आहे। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी हा निर्णय घेतलाय। रिमोटवर चालणारे हेलिकॉप्टर अथवा विमान, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, ग्लायडर्स, मायक्रोलाइट एरोप्लेन तसंच एअर बलून, एरो मॉडेल्स, पॅराशूट इत्यादींना देखील बंदी असणार आहे। यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं शिवभोजन थाळीसाठी केवळ 70 कोटी रुपयांची तरतूद केली। हा निधी केवळ जून अखेरपर्यंत पुरेल इतकाच आहे। त्यामुळे निधी अभावी ही योजना बंद होण्याची भीती आहे। मान्सूनपूर्व पावसानं राज्यभरात धुमाकूळ घातला असून बळीराजा हवालदिल झालाय। आजपासून पुढचे 5 दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय।
सातारा जिल्ह्याच्या अनेक भागांना मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. कोयनानगर, पाटण, ढेबेवाडी, कराड भागात मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे आंबा पिकांचं मोठं नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटाला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं तडाखा दिला. या वादळामुळे अनेक आदिवासींच्या घरांचं छप्पर उडून गेलं. या पावसात पिकांचंही मोठं नुकसान झालं, तर जिल्हा परिषदेच्या शाळांचं छप्पर उडालंय. मनमाड, येवल्यासह परिसरात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. विजांच्या कडकडाटात मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली. सतत 7व्यांदा पावसानं हजेरी लावल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. पावसामुळे काही झाडं उन्मळून पडली, तर काही ठिकाणी जनावरं ठार झाली. शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झालेत. बच्चू कडू हे आज शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी येथे आंदोलन करणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला आणि चौघडा गाडीसाठी जुंपण्याला प्रथमच श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीनं स्वतः बैलजोडींची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रचलित बैलजोडी निवड प्रक्रिया आणि रथाला बैलजोडी जुंपण्याचा प्रचलित मान यंदापासून बंद होणार आहे. 29 मे ते 12 जून दरम्यान देशभरातील 700हून अधिक जिल्ह्यांमध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि संशोधन संस्थांचे शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत. ते शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करतील आणि आधुनिक शेतीविषयी जागरूकता निर्माण करतील. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पिसोळीमधील नवीन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. देशातील साखर उत्पादनात घट झाली आहे. साखर उत्पादनात 58 लाख टन इतकी घट झाली असून 15 मे अखेर देशाचं साखर उत्पादन एकूण 257.40 लाख टनांवरती गेलंय. गेल्या वर्षी 315.40 लाख टन साखर उत्पादन झालं होतं. मावळातील इंद्रायणी भाताला जीआय मानांकन मिळावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मागणीनुसार कृषी विभागानं तातडीनं तसा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 36,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला सरासरी 1200 रुपयांपर्यंतचा दर मिळालाय. राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची आवक घटली आहे. दौंड बाजार समितीमध्ये 69 क्विंटल गव्हाची आवक झाली. या गव्हाला सरासरी 2700 रुपयांचा दर मिळालाय. सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या बेडग इथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळपास 75हून अधिक बैलगाड्यांनी या शर्यतीमध्ये सहभाग घेतला. यामध्ये लिंगनूरच्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला. मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. भरणे नाका इथे भरधाव कार जगबुडी नदीच्या पुलावरनं थेट नदीपात्रात कोसळली. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेत. कारमधील प्रवासी मुंबई ते देवरुख असा प्रवास करत असताना पहाटे 5:30च्या सुमारास हा अपघात झाला. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी मदतकार्य करून कारमधील मृतदेह बाहेर काढले. जगबुडी नदीच्या याच पुलाच्या ठिकाणी आतापर्यंत 15 ते 20 अपघात झाले. भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांच्या वाहनाचा पनवेलमध्ये अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला दुखापत झाली. अचानक ब्रेक मारल्यामुळे अपघात झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहिसरमध्ये 2 कुटुंबात झालेल्या तुफान हाणामारीत 3घांचा मृत्यू झाला. यात 5 जण गंभीर जखमी झाले तर 3घांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी दोन्ही कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर आरोपी जखमी झाल्यामुळे त्यांना अटक करण्यात आलेली नाही. 2006 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावरती झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड रजाउल्ला निजामनी खालिद उर्फ अबू सैफुल्ला याचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आलाय. तब्बल 19 वर्षांनंतर सैफुल्लाचा खात्मा करण्यात आला. नागपूर शहरातील अभ्यंकर नगर आणि सक्करदरा परिसरातील विविध घटनांमध्ये 2 दुचाकी आणि 1 कार जळून खाक झाली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. मावळ तालुक्यात पाचणे गावातील खाणीमध्ये एका 9 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. कुटुंबियांची नजर चुकवून हा मुलगा खाणीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन बिलं न देता बोगस खतांची विक्री करण्यात आली. या प्रकरणी 5 जणांवरती गुन्हा दाखल केला असून त्यांच्या ताब्यातनं 20 गुण्या खतासह मुद्देमाल जप्त केलाय. तुळजापुरात अवैध मटका अड्ड्यावरती पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्वतः जाऊन ही कारवाई केली असून या कारवाईत 33 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केलाय. मुंबई पुणे हायवेवर पनवेलजवळ भाजप अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या वाहनाला अपघात झाला. यात शेख यांच्या पायाला दुखापत झाली आहे. खोपोली इथे तिरंगा यात्रा संपून ते मुंबईच्या निवासस्थानी निघाले होते.
सोलापुरात सोनसाखळी चोरांना पोलिसांनी अटक केली. टोळीला अटक करून पोलिसांनी केलेल्या कारवाईत 5 गुन्हे उघडकीस आणण्यात आले. पोलिसांनी या टोळीकडून 5 लाखांचा मुद्देमाल देखील जप्त केलाय. पालिकेकडून अनेक मूर्तिकारांना मागील 2 महिन्यात जवळपास 450 मेट्रिक टन शाडू मातीचं वाटप करण्यात आलं. आतापर्यंत 550 मेट्रिक टनापर्यंत मागणी पोहोचली असून मूर्तिकारांकडून शाडू मातीला पसंती मिळत असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. तर मंडप परवानगीला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय. स्मार्टफोन निर्यातीच्या बाबतीत भारतानं मोठी कामगिरी केली. आर्थिक वर्ष 2025 मध्ये भारतातून $24.14 अब्ज किमतीचे स्मार्टफोन्स निर्यात झालेत. मागील वर्षीच्या तुलनेत $15.57 अब्ज निर्यातीपेक्षा हे प्रमाण 55% जास्त आहे. कुलाबा वांद्रे सिप्स आरे मेट्रो 3 मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मागील आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल झालाय. तर आता अखेर वोडाफोनचं नेटवर्क सुद्धा उपलब्ध झालंय. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळालाय. अद्यापही एअरटेल आणि जिओच्या नेटवर्कची प्रतीक्षा आहे. केंद्र सरकारच्या जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरणानुसार राज्य सरकारने आपलं धोरण जाहीर केलंय. या धोरणानुसार राज्याच्या किनारपट्टीवरती जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापरासाठी कारखाने उभारण्यात येणार आहेत. यासाठी उद्योगांना प्रोत्साहन म्हणून सरकारकडून 15% भांडवली अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर एक मोठी बातमी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये चिकन खाल्ल्यामुळे 20 जणांना विषबाधा झाली आहे. वीट भट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना विषबाधा झाली असून त्यामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय. चिकन आणि मासे खाल्ल्यानंतर मजुरांना त्रास होऊ लागला आणि ही विषबाधा झाली. वीट भट्टीवरती काम करणाऱ्या मजुरांपैकी एका महिलेचा त्यामध्ये मृत्यू झालाय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये चिकन मासे खाल्ल्यानंतर वीट भट्टीवरती काम करणाऱ्या 20 मजुरांना साधारण विषबाधा झाल्याची बातमी येते. त्यामुळे एका महिलेचा देखील मृत्यू झालाय. येत्या 22 मे रोजी नागपुरातील इतवारी रेल्वे स्थानकाचं मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. सुमारे 12.5 कोटी रुपये खर्च करून नागपूर विभागातील इतवारी स्टेशन आधुनिक सुविधांनी सज्ज आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत जाणाऱ्या चाकरमान्यांना गुड न्यूज आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा 15 मे पासून पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात आलेला आहे. पोलादपूर बाजूकडच्या बोगद्यातील वीज पुरवठा हा कार्यान्वित करण्यात आलाय. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास झगमगीत होणार आहे आणि बोगद्यातील गळतीचे अंतर्गत कामं सुद्धा युद्धपातळीवरती सुरू आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवनेरी आणि शिवाई या इलेक्ट्रिक बसेसमध्ये प्रवाशांना समान सुविधा आणि समान किलोमीटरच्या प्रवासासाठी 2 वेगवेगळे तिकीट दर आकारले जातात. त्यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती येत्या 6 ऑगस्टपर्यंत टेक ऑफ आणि लँडिंगची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे या कालावधीत या विमानतळाचा वापर करण्यात येऊ नये अशी नोटीस हवाई प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे जूनमध्ये होणारं उद्घाटन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो असलेल्या आरे ते कफ परेड मेट्रो 3 मार्गिकेवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मेट्रो स्थानकात प्रत्येकाची कसून तपासणी देखील केली जाते. राज्यभरात बांधण्यात आलेली 200 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र निधीअभावी बंद आहेत. या आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक उपकरणं आणि औषध पैसे नाहीत. तसंच कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा करण्यात आलेली नाही अशी धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे विशेषतः ग्रामीण भागातील गोरगरिबांना उपचारांअभावी जीव गमवावा लागण्याची शक्यता असून जनतेत राज्य सरकार विरोधात प्रचंड संतापाचं वातावरण आहे. मध्य रेल्वेनं मेल एक्सप्रेसमध्ये हेड ऑन जनरेशन पद्धतीचा वापर केल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात 170.7 कोटी रुपयांची इंधनाची बचत केली आहे. या पद्धतीत गाडीच्या इंजिनला HOG कन्व्हर्टर लावून त्याद्वारे 25 kV विजेची निर्मिती केली जाते.